कॉपीराइट नियमाचे उल्लंघन करणे चोरी पाप आहे. जैन डिजिटल टेक्नॉलॉजी फाउंडेशन. यमकगिरी पर्वत. नील आणि निषद पर्वतांपासून मेरू पर्वताच्या दिशेने सीता आणि सितोदा नद्यांच्या दोन्ही काठांवर दोन पर्वत आहेत. यापैकी सीता नदीच्या पूर्व काठावर चित्र आणि पश्चिम काठावर विचित्र नावाचे पर्वत आहेत. या दोन पर्वतांच्या मधोमध सीता नदी वाहत आहे. सितोदा नदीच्या पूर्व काठावर यमक आणि पश्चिम काठावर मेघ नावाचे पर्वत आहेत. या दोघांच्या मधून सितोदा नदी वाहत आहे. हे चारी यमकगिरी गोल आहेत. या पर्वतांवर आपापल्या पर्वतांची नावे असलेले देव राहतात. यमकगिरीपासून पुढे गेल्यावर सीता आणि सितोदा नद्यांमध्ये एकूण 20 सरोवर आहेत, जे देवकुरू, उत्तर कुरू, पूर्व भद्रशाल आणि पश्चिम भद्रशाल या 4 क्षेत्रांच्या मध्यभागी 5 रूपाने स्थित आहेत. पद्म सरोवरात जशी कमळांची रचना आहे तशीच रचना या सरोवरांमध्ये देखील आहे. हे सरोवर नदीच्या प्रवेश आणि निर्गम द्वारांनी युक्त आहेत. प्रत्येक सरोवराच्या पूर्व पश्चिम दोन्ही तटांवर ओळीने 5 कांचन पर्वत आहेत. कांचन पर्वतांवर जी देवांची घरे आहेत त्यांचे दरवाजे सरोवरांकडे आहेत. सरोवराच्या पुढे गेल्यावर नदीद्वारांनी युक्त दक्षिण उत्तर भद्रशाल वनाची वेदी आहे. दिग्गजेंद्र पर्वत. देवकुरू, उत्तर कुरू या 2 भोगभूमींमध्ये दक्षिण आणि उत्तरेला भद्रशाल वनाच्या मध्यभागी तसेच पूर्व भद्रशाल व पश्चिम भद्रशालाच्या मध्यभागी सीता आणि सितोदा या दोन्ही नद्यांच्या काठावर 2 दिग्गजेंद्र पर्वत आहेत. या 8 पर्वतांवर दिग्गजेंद्र देव राहतात. गजदंत पर्वत. मेरू पर्वताच्या ईशान्य दिशेला वैडूर्य मणिमयवाला माल्यवान पर्वत आहे. आग्नेय दिशेला चांदीच्या रंगाचा महासौमनस आहे. नैऋत्येला तापलेल्या सोन्यासारखा विद्युत प्रभ आहे आणि वायव्येला सोन्यासारखा रंग असलेला गंधमादन नावाचा गजदंत पर्वत आहे. हे 4 पर्वत मेरू पर्वतापासून नील,
आणि निषद पर्वतापर्यंत पसरले आहेत. माल्यवान नावाच्या गजदंत पर्वतावर 9 कूट स्थित आहेत. महासौमनस्वर 7, विद्युतप्रभवर 9 आणि गंधमादन नावाच्या गजदंत पर्वतावर 7 कूट आहेत. सर्व गजदंत पर्वतांवर प्रत्येकी एक सिद्धकूट आहे. या सिद्धकूटांवर जिन मंदिर आहे. मी त्यांना भावपूर्वक नमस्कार करतो. विद्युतप्रभ गजदंताच्या गुहेतून बाहेर पडून सितोदा नदी मेरूला अर्धप्रदक्षिणा देत गेली आहे. अशाच प्रकारे माल्यवान पर्वताच्या गुहेतून बाहेर पडल्यानंतर सीता नदी मेरूला अर्धप्रदक्षिणा देत गेली आहे. जय जिनेंद्र. थैंक यू. ज्ञान दान जो करते हैं डोनेशन देने वाले कल्याण जगत का करते हैं. दान धर्म की महिमा से प्रभावना ही होती है. महावीर प्रभु की वाणी हर घर घर में जाती है. दान करो जी दान करो, इस जग का कल्याण करो.